राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला आता केवळ उरलेत 6 तास, त्यामुळे कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची आता उत्सुकता आहे। शिवसेनेच्या वाट्याला महत्त्वाची खाती येणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। लोकशाही मराठीला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। मंत्रिमंडळाच्या शपथविधीला आता 6 तास उरलेले आहेत आणि या अनुषंगाने आता कोणकोणते महायुतीतले जे आमदार आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे याची आता उत्सुकता आहे। मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळतेय त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला महत्त्वाची खाती येणार आहेत। त्यामध्ये गृहनिर्माण, नगरविकास, उद्योग, पर्यटन, शालेय शिक्षण, पाणी पुरवठा, जलसंधारण, मराठी भाषा, खनिकर्म, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम ही काही महत्त्वाची खाती शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याची माहिती मिळतेय। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, शिवसेनेच्या वाट्याला काही महत्त्वाची खाती येऊ शकतात असं समजतंय, कारण आपण जर पाहिलं असेल तर अनेक दिवस गृहमंत्रीपदावरनं खूप रस्सीखेच होती। शिवसेनेला देखील हे खातं हवं होतं, एकनाथ शिंदे त्यासाठी अडून बसले होते असं सुद्धा समोर आलेलं होतं। मात्र आता गृहमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचं समजतंय आणि त्यानंतर आता जी काही महत्त्वाची खाती आहेत ती शिवसेनेला आता आपल्या पदरात पाडून घेण्यामध्ये यश मिळतंय असं देखील समजतंय। कोणकोणती ही खाती आहेत आणि कोणकोणत्या शिवसेनेच्या नेत्यांकडे ही खाती जाऊ शकतात, काय नेमकी चर्चा आहे ज्ञानेश्वर? अगदीच अजिंक्य, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर जे आहे ते आता काही महत्त्वाच्या खात्यावरून जे आहे ते एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या आणि महायुतीमध्ये जे आहे ते रस्सीखेच पाहायला मिळेल। त्यानंतर आपण बघितलं की दिल्ली वारी देखील अनेक झाल्या, त्याचबरोबर सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकी पार पडल्या। अखेर आज मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा जो आहे तो नागपूरमध्ये पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जे आहे ते महत्त्वाची जे आहे ते 12 खाती जी आहे ती दिली जाणार अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आली आहे। त्यापैकी गृहनिर्माण खातं असेल, नगरविकास खातं असेल, त्याचबरोबर उद्योग, पर्यटन आणि शालेय शिक्षण हे देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर पाणी पुरवठा असेल, जलसंधारण असेल, मराठी भाषा, माजी सैनिक कल्याण, खनिकर्म विभाग आणि आरोग्य विभाग, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग अशी महत्त्वाची 12 खाती जी आहे ती आता एकनाथ शिंदे यांच्या वाटेला जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची जी आहे ती माहिती आहे। एकूणच आज दुपारी 4 वाजता नागपूरच्या राजभवन येथे जो आहे तो जवळ अंदाजे 30 मंत्र्यांचा जो आहे तो शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि याच शपथविधी सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांना जे आहे ते हे प्रमुख खाती देऊन त्यांना मंत्रिपदाची शपथ जी आहे ती दिली जाऊ शकते अशी जी आहे ती माहिती समोर आहे। एकूणच आपण मागील दिवसापासून बघितलं तर गृह खात्यासाठी जे आहे ते एकनाथ शिंदे आग्रही होते, त्यासाठी दिल्लीमध्ये अनेक बैठका देखील पार पडल्या। सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका पार पडल्या। त्यानंतर आपण बघितलं असेल की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटले। त्यामुळे आता कुठेतरी आता शिवसेनेची मनधरणी जी आहे ते करण्यात यश जे आहे ते भाजपला या ठिकाणी मिळलं आहे। त्यामुळे आज महायुतीचा महाशपथविधी सोहळा जो आहे तो नागपूरमध्ये पार पडणार आहे आणि या शपथविधी सोहळ्यामध्ये ही जी प्रमुख खाती जी आहे ती आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वाट्याला जे आहे ते जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। अजिंक्य, ज्ञानेश्वर, मात्र एकनाथ शिंदेंनी तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि कदाचित त्यांना नगरविकास खातं आणि कदाचित आणखीन एखादं महत्त्वाचं खातं दिलं जाऊ शकतं असं समजतंय। मात्र एकनाथ शिंदेंव्यतिरिक्त शिवसेनेचे नेमके कोणते नेते ज्यांना फोन गेलेला आहे मंत्रिपदाच्या अनुषंगानं, शपथ घेण्याच्या अनुषंगानं, काही नावं समोर येत आहेत का? सूत्रांनी काय माहिती दिली आहे? सद्यस्थितीमध्ये मी ज्या ठिकाणी थांबलोय हॉटेल रेडिसन याच ठिकाणी सर्व शिवसेनेचे नेते मंडळी थांबलेले आहे। स्वतः उदय सामंत असतील ते याच ठिकाणी थांबलेले आहे। जवळपास त्यांचं मंत्रिपदावर नाव जे आहे ते निश्चित मानलं जात आहे। थोड्याच वेळापूर्वी भरत सेठ गोगावले जाते त्यांनी स्वतः प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की फोन आल्याशिवाय मी इथं कशाला येणार, त्यामुळे त्यांना देखील निश्चितच फोन गेलेला आहे। तर असे जे काही प्रमुख नेते आहेत जे आहे ते त्यांचं नाव जे आहे ते एकूणच निश्चित झालं आहे। मात्र अनेक जे मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून होते त्यांचं नाव जे आहे ते त्यांचा पत्ता यावेळेस कट होण्याची शक्यता आहे। त्यांना कुठेतरी पक्ष संघटनेची एक जबाबदारी
जबाबदारी देऊ शकते। त्याचमध्ये विदर्भातील जर पाहायला गेलं तर संजय राठोड यांचं नाव अग्रस्थानी पाहायला मिळतंय। त्यांचं यावेळेस मंत्रिपदातून नाव जे आहे ते वगळण्यात येईल अशी चर्चा आहे। तर कुठेतरी त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी देऊन त्यांची मनधरणी केली जाऊ शकते अशी चर्चा आहे। त्यामुळे आता सध्या तरी अद्याप कळू शकलेलं नाही की कोणाकोणाला फोन गेलेला आहे। मात्र काही जे नेते आमदार आहेत त्यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्हाला फोन दिला आहे। त्यामुळे निश्चितच अनेकांना फोन यायला सुरुवात झाली आहे। आता भाजपच्याही काही नेत्यांना जे आहे ते फोन यायला सुरुवात झाल्याची माहिती जी आहे ती एकूणच समोर येते। आता थोड्याच वेळामध्ये एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस हे तिघेही मंत्री जे आहेत ते नागपूरमध्ये दाखल होणार आहेत। त्यांचं देखील भव्य असं स्वागत या ठिकाणी पार पडणार आहे आणि सायंकाळी 4 वाजता आता राजभवनामध्ये स्पष्ट होणार की कोणाकडे कोणती खाती जाणार आणि कोण मंत्रिपदाची शपथ घेणार ते स्पष्ट होणार आहे। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.